राज्यात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मे महिन्यात निवडणुका होणार आहेत। यात सर्वाधिक जागा या भाजपच्या वाटणीला येणार आहेत। त्यामुळे आता विधान परिषदेवर भाजपकडून कोणाचा नंबर लागणार याची राज्यासह राज्यातल्या राजकारण्यांना देखील मोठी उत्सुकता लागून राहिली आहे। सध्या सर्वाधिक इच्छुक हे भाजपचे आहेत। त्यात भाजप ही जुन्या चेहऱ्यांना संधी देणार, आमदारकी हुकलेल्यांना विधान परिषदेवर संधी देणार की राज्यसभेसारखं धक्कातंत्र अवलंबणार याची चर्चा आता राज्यात सुरू झाली आहे। नक्की कोण कोण आहेत इच्छुक आणि कुणाकुणाला संधी मिळू शकते हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुढील महिन्यात विधान परिषदेतून 9 सदस्य निवृत्त होणार आहेत। या निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे रणजित सिंह मोहिते पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केसे यांचा समावेश आहे। त्यांच्यासोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे, शिंदे गटाच्या नीलम गोरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, अजित पवार गटाचे अमोल मिटकर आणि काँग्रेसच्या राजेश राठोड यांचा समावेश आहे। विधान परिषदेच्या एका जागेसाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो। जर बलाबल पाहायचं झालं तर महायुतीच्या संख्याबळामध्ये भाजपचे 131, एकनाथ शिंदे गटाचे 57 आणि अजित पवार गटाचे 40 असे एकूण 228 आमदार आहेत। त्यामुळे महायुतीचे 8 उमेदवार विधान परिषदेसाठी सहज निवडून येऊ शकतात। पैकी भाजपच्या वाटण्याला 5 जागा येतील। त्यामुळे स्वाभाविकच भाजपकडून जास्त उमेदवार इच्छुक आहेत। पण या जागांसाठी आता कोणाकोणाला संधी मिळेल याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे। इच्छुकांनी त्यासाठी मोर्चेबांधणी देखील चालू केली आहे। यात सर्वात आघाडीवर आहेत ते म्हणजे रणजित सिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, राम सातपुते आणि माधवी नाईक। यापैकी राम सातपुते यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपसाठी खिंड लढवत जिल्हा परिषद निवडणुकीत मोहिते पाटलांचं वर्चस्व मोडून काढलंय। सोबतच उत्तम जानकर यांच्या मुलाला पराभूत करून त्यांच्या पत्नी विजयी झाल्यात। त्यामुळे राम सातपुते यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अग्रक्रमानं सुरू आहे। सोबतच रणजित सिंह नाईक निंबाळकर हे देखील विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे। त्यांनी फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व कमी करण्यात यश मिळवलंय। जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली। त्यांची स्वतःची इच्छा असल्याने देखील त्यांच्या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सोबतच भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या नावाची देखील यावेळी उमेदवारीसाठी चर्चा आहे। दरवेळी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी केशव उपाध्ये यांना भाजपकडून संधी मिळणार असल्याच्या बातम्या येतात। मात्र ऐनवेळी केशव उपाध्ये यांना साईडलाईन केलं जातं। त्यांच्या मागून आलेल्या लोकांना विधिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली, मात्र स्वतः केशव उपाध्ये अजूनही प्रतीक्षेत आहेत। वास्तवात माध्यमामध्ये भाजपची बाजू मांडण्यात केशव उपाध्ये हे कायम पुढे असतात। अतिशय हिरारीनं ते भाजपची खिंड लढवतात। त्यामुळे केशव उपाध्ये यांना किमान यावेळी तरी संधी मिळेल अशी शक्यता आहे। सोबतच ठाणे महानगरपालिकेच्या माजी सदस्य राहिलेल्या आणि सध्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या केंद्र सरकार नियुक्त संचालक तथा भाजपच्या प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या माधवी नाईक यांचं नाव देखील या स्पर्धेत आहे। त्यांनी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात मोठी भूमिका बजावली होती, ज्यामुळे भाजपची प्राथमिक सदस्य संख्या वाढली होती। त्यांनाही याबद्दल विधान परिषदेवर संधी मिळू शकते। यासोबतच भाजप राज्यसभेसारखं धक्कातंत्र वापरून नवीन चेहऱ्यांना संधी देते का हे देखील पाहावं लागेल। मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडून ज्याही व्यक्तींना राज्यसभेची अथवा विधान परिषदेची उमेदवारी मिळाली ती सगळी नावं धक्कादायक किंवा अनपेक्षित रीतीनं पुढे आली होती आणि सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या समोर अशा अनेक नावांचा पर्याय देखील उपलब्ध आहे। सोबतच सोशल इंजिनिअरिंग हा मोठा पार्ट कायम भाजपच्या उमेदवारीसाठी आवश्यक असलेला क्रायटेरिया ठरलाय। जसं की नुकत्याच झालेल्या राज्यसभेसाठी माया युनाते यांना निवडलं गेलं। म्हणूनच येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा अनपेक्षित धक्क्यांसह सोशल इंजिनिअरिंग राबवणार का हा देखील प्रश्न आहे। त्यासोबतच दुसऱ्या पक्षातील व्यक्तींना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी जाहीर करणं असा काहीसा प्रकार होतोय का हे देखील पाहावं लागेल। कारण भाजपनं आपल्या विस्तारात एक तत्व कायम ठेवलं ते म्हणजे साम दाम दंडभेद। येनकेन प्रकारे जिथं दुसऱ्या पक्षातील उमेदवार सक्षम असतील त्याला काहीही करून आपल्या पक्षात घ्यायचं आणि भाजपकडून उमेदवार करायचा। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच ही गोष्ट प्रामुख्याने राबवली गेली। जसं की मूळ काँग्रेसचे असणारे रणजित सिंह निंबाळकर यांना भाजपमध्ये आणलं आणि खासदार केलं गेलं। अशी अनेक उदाहरणं आपल्याला भाजपमध्ये सापडतील। काही दिवसांपूर्वी तुम्हाला आठवतही असेल की राजीव सातव हे
दिवंगत काँग्रेसचे नेते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी काँग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यावेळी त्या विधान परिषदेवर होत्या. त्यांच्या काँग्रेस सोडण्यानं काँग्रेसची एक जागा तर कमी झाली, सोबत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपची ताकद वाढवली. कदाचित त्यांना देखील आता विधान परिषदेवर संधी मिळू शकते. या सगळ्या गोष्टींमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आणखीन मोठा कालावधी जाणार असला तरी संधी कोणाला मिळणार याबाबत सर्वसामान्य नागरिकांसोबतच भाजपच्या कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता आहे. विधानसभा किंवा लोकसभेला काही उमेदवार हरलेले असल्यानं त्यांची देखील विधान परिषदेची इच्छा आहे. त्यांनी भाजपसाठी तसं कामही केलंय. भाजपचे काही जुने कार्यकर्ते देखील इच्छुक आहेत. तरी शेवटच्या क्षणी चेहरे बदलणार नाहीत अशी ग्वाही सध्या तरी कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला नेमकं कोणतं राजकारण करायचंय, कुठल्या पक्षातल्या लोकांना घेऊन भाजपमध्ये त्यांना उमेदवारी द्यायच्या, ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यावेळी कोणाला संधी देतील मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.